सर्व विद्यार्थी मित्रांना शुभ संध्याकाळ. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ स्टुडंट. जिल्हा परिषद अहिल्यानगरचा जो महत्वाकांक्षी उपक्रम आहे मिशन आरंभ, यामध्ये ऑनलाईन तासिका अंतर्गत आजच्या संध्याकाळची तासिका आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगरचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत भंडारी साहेब, कर्तव्यदक्ष शिक्षण अधिकारी भास्कर पाटील साहेब व ह्या उपक्रमाच्या जिल्हा नोडल अधिकारी जयश्रीताई कारले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत आमच्या संगमनेर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब कुंड साहेब, या उपक्रमाचे आमचे तालुका नोडल अधिकारी कल्याणजी राऊत साहेब, केंद्र प्रमुख बाळासाहेब जाधव साहेब, नंतर केंद्र प्रमुख रवींद्र अनाथ साहेब, आमचे मुख्याध्यापक दादाभाऊ चौधरी सर यांच्या माध्यमातून मला ही तासिका घेण्याच्या संधी उपलब्ध झाली. ही तासिका आपल्या समोर आणण्यासाठी आमच्या तालुक्याची तंत्रस्नेही टीम, त्यामध्ये अशोक सोनवणे सर असतील, प्रेमराज टावरे सर असतील, ईश्वरजी राऊत सर असतील, सीताराम दळवी सर असतील, यांच्या माध्यमातून ही तासिका आपल्या समोर उपलब्ध होत आहे. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करून मी आजच्या तासिकेला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या सर्वांना ज्ञात आहे, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. त्यामध्ये पहिला पेपर भाषा आणि गणित या विषयाचा असतो, दुसरा पेपर बुद्धिमत्ता आणि इंग्रजी या विषयाचा असतो. तर बुद्धिमत्ता ह्या आजच्या हा बुद्धिमत्ता या तासिकेमध्ये आपण कुटप्रश्न हा उपघटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत. कुटप्रश्नामध्ये भारांश 16% असतो. यामध्ये 4 प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले असतात आणि 8 गुण असतात. याच्यामध्ये उपघटक असतात, दिनदर्शिकेवर कुटप्रश्न विचारलेले असतात. त्यानंतर मागील तासिकेमध्ये आपण चौरस व त्रिकोणातील संख्या म्हणजेच चौरस व चौकोनातील संख्या हा उपघटक अभ्यासला. त्यानंतर शब्दकोडी पण या उपघटकामध्ये असतात. तर आज आपण दिनदर्शिका व नवोदयमध्ये विचारले जाणारे प्रश्न व सूत्रवरील प्रश्न या उपघटकाचा अभ्यास या तासिकेमध्ये आपण करणार आहोत. यापूर्वी माझ्या सहकारी पाटोळे मॅडम यांच्या 2 तासिका दिनदर्शिका या उपघटकावर झाल्या होत्या. तर आपण परत एकदा त्याचा धावता आढावा या ठिकाणी घेऊया. त्यामध्ये आपण बघूया दिनदर्शिका या घटकामध्ये आपल्याला ज्ञात आहे की जे वर्ष 1 जानेवारीला सुरू होऊन 31 डिसेंबर रोजी संपते त्या वर्षाला ख्रिश्चन किंवा ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतात. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तर यामध्ये सामान्य वर्ष आणि लीप वर्ष असे वर्षाचे 2 प्रकार पडतात. त्यामध्ये सुरुवातीला आपण सामान्य वर्षाचा अभ्यास करू. सामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात. वर्षाची सुरुवात व शेवट एकाच वाराने होते. उदाहरण म्हणून आपण 2015ची सुरुवात गुरुवारी झाल्यास शेवट देखील गुरुवारीच होईल, म्हणजे पुढील वर्षाची सुरुवात पुढील वाराने होते. उदाहरणार्थ 1 जानेवारी 2015ला जर गुरुवार असेल तर 1 जानेवारी 2016ला शुक्रवार असेल. सामान्य वर्षाला 7 ने भाग दिल्यास 52 1 दिवस होईल. सामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात. त्यामुळे सामान्य वर्षाला 7 ने भागलं तर त्याचे 52 आठवडे 1 दिवस येईल. 7 ने का भागायचं तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे की 1 आठवडा हा 7 दिवसाचा असतो. यानंतर आपण लीप वर्षाची माहिती या ठिकाणी घेणार आहोत. लीप वर्षामध्ये ज्या वर्षाला 4 ने व सोपी वर्षाला 400 निश्चित ठरतात. या ठिकाणी आपण निश्चित भाग म्हणजे बाकी शून्य घेणं हे आपल्याला या ठिकाणी माहित पाहिजे. बघा, उदाहरणार्थ 2016, 2020, 2016 हे लीप वर्ष होईल.
या ठिकाणी आपण 4 ने भाग दिला 16 ला 4 ने भाग जाईल म्हणून ही वर्ष असेल. आपण 4 ची कसोटी बघतो. 4 ची कसोटी म्हणजे दशकीय संख्यापर्यंत 4 ने निश्चित भाग झाला. आणि ज्यावेळेस शतकीय वर्ष असतं, शतक वर्ष म्हणजे 3 शून्य असणारे वर्ष, 2 शून्य असणारे वर्ष, त्याला 400 ने आपल्याला निश्चित भाग जावा लागेल. 1600 वर्ष कसं आहे त्याला आपल्याला 400 निश्चित भाग गेल्यानंतर बाकी जर विशेष उरली, शून्य उरली तर ते लीप वर्ष असेल. लीप वर्षामध्ये काय फरक असतो ते बघायचे आपल्याला. लीप वर्षामध्ये 365 दिवस असतात, म्हणजे 52 आठवड्यावर 2 दिवस असतात. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 ऐवजी 29 दिवस येतात. त्यामुळे सामान्य वर्षापेक्षा एक दिवस यात जास्त असतो. 1 व 2 जानेवारीचे दिवस लीप वर्षात 53 वेळा येतात. बाकी सर्व वार 52 वेळा येतात. वर्षाची सुरुवात तर सोमवार ते झाली तर शेवट पुढील वाराला होतो, म्हणजे मंगळवाराने होतो. त्यामुळे पुढील वर्षाची सुरुवात 2 वार पुढे म्हणजे बुधवारने होते. उदाहरणार्थ बघायचे 1 जानेवारी 2016 ला शुक्रवार म्हणून 31 डिसेंबर 2016 ला शनिवार, 1 जानेवारी 2017 ला रविवारी, आता बघा हे आपण सामान्य वर्ष आणि लीप वर्ष बघितला. त्यानंतर आपण एकाच वारी येणारे वर्षातील महत्त्वाचे दिवस या ठिकाणी बघणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन असतो, 1 मे महाराष्ट्र दिन असतो, 5 जून पर्यावरण दिन असतो, 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती असते, 2 डिसेंबर दाखला असतो. आपण त्याचा लक्षात ठेवण्यासाठी आपण शॉर्ट फॉर्म त्याचा करणार आहोत. म म्हणजे मराठी भाषा दिन, म म्हणजे महाराष्ट्र दिन, प म्हणजे पर्यावरण दिन, मा म्हणजे महात्मा गांधी जयंती. वर्षातले हे सर्व दिवस एकाच दिवशी येतात. म्हणजे 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन जर सोमवारी आला तर 1 मे या वर्षातील 1 मे सुद्धा सोमवारी येईल, 5 जून सुद्धा सोमवारी येईल, 2 ऑक्टोबर सुद्धा सोमवारी येईल. आपल्याला गणित सोडवताना या सूत्राचा खूप उपयोग होणार आहे. त्यानंतर बघा स्वतंत्र दिन 15 ऑगस्ट, 13 पुण्यतिथी 2 ऑगस्ट, 12 14 नोव्हेंबर, शिक्षक दिन 5 सप्टेंबर. त्यालाच आपण पहिल्या अक्षर आपण घेणार आहोत. स्वाती वासी म्हणजे स्वतंत्र दिन, म्हणजे प्रेरक जयंती, बाळ म्हणजे बालदिन, सी म्हणजे शिक्षक दिन. या ठिकाणी आता पुढे बघायचे आपल्याला सारख्या वर्षात म्हणजे म ना यानंतरचा वार स्वाती भाषी उदाहरणार्थ 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन सोमवार असेल तर त्या वर्षीचा 5 सप्टेंबर शिक्षक दिन मंगळवारी असेल. हे पण महत्त्वाचं सूत्र आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आता यानंतर वर्ष झालं तर पुढील दिनदर्शिकेमध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक असतो तो महिने. तर महिन्यामध्ये दिनदर्शिकेमध्ये काय संबंध असतो तो या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यामध्ये 31 दिवसाचा जर महिना असेल तर पुढील महिन्यात येणारा वार हा 3 दिवसांनी पुढे जातो. म्हणजे 1 जानेवारी रोजी सोमवार असेल तर 1 फेब्रुवारी रोजी गुरुवार असेल, म्हणजे 3 दिवसांनी पुढे जाईल. मंगळवार, बुधवार, गुरुवार. 30 दिवसाचा महिना असेल तर पुढील महिन्यात येणारा वार 2 दिवसांनी पुढे जातो. 1 एप्रिल रोजी सोमवार असेल तर 1 मे रोजी बुधवार असेल, म्हणजे
सोमवार 2 दिवसांनी पुढे जाईल, मंगळवार, बुधवार. त्याचप्रमाणे 29 दिवसाचा जर महिना असेल, 29 दिवसाचा महिना म्हणजे जर ते वर्ष लीप असेल, जे वर्ष लीप असलं त्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा असतो. 29 दिवसाचा महिना असेल तर पुढील महिन्यात येणारा वार 1 दिवसाने पुढे जातो. 1 फेब्रुवारी 2024 रोजी सोमवार असेल तर 1 मार्च 2024 रोजी मंगळवार असेल. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. त्यानंतर 28 दिवसाचा महिना असेल तर पुढील महिन्यात येणारा वार 0 दिवसांनी पुढे जातो. म्हणजे या ठिकाणी आपण बघायचं 1 फेब्रुवारी 2023 रोजी सोमवार असेल तर 1 मार्च 2023 रोजी सोमवारच त्या ठिकाणी असणार आहे. आता ही सर्व माहिती बघितल्यानंतर आपल्या सर्वांना आपण बघा वेळ दाखवताना एएम आणि पीएम असतं. तर एएम आणि पीएम काय असतं ते पण आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. एएम म्हणजे मध्यान्ह पूर्व काळ, आफ्टर मॉर्निंग, मध्यरात्रीचे 12 ते दुपारी 12 पर्यंत जो काळ असतो त्याला आपण एएम म्हणतो. त्यानंतर मध्यंतर काळ म्हणजे पीएम, पर मॉर्निंग, दुपारी 12 ते मध्यरात्रीचे 12 पर्यंत जो काळ असतो त्याला आपण पीएम म्हणतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 6:15 वाजलेले आहेत. संध्याकाळचे 6:15 असल्यामुळे याला आपण पीएम म्हणणार आहोत. आणि हे जर सकाळी असते तर आपण त्याला एएम म्हटलं असतो. दिनदर्शिका घटकातील सर्व माहिती आपण बघितल्यानंतर आपण आता उदाहरणाकडे येऊ. या सर्व आपण बघितलेल्या माहितीचे उपयोजन आपल्याला उदाहरणाद्वारे करायचे आहे आणि ही सर्व माहिती आपल्याला समजून घ्यायची आहे आणि आपल्याला या घटकाचं जोडीकरण या ठिकाणी करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. प्रश्न सर्वांनी वाचायचा आहे. प्रश्न वाचायचा आहे आणि सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. बघा मी पण प्रश्न तुमच्या समोर वाचतो. 1 मार्च 1997 रोजी शनिवार होता, तर 1 जुलै 1997 रोजी कोणता वार असेल? आता या ठिकाणी बघायचं आहे 1 मार्च 1997 रोजी आपण या ठिकाणी प्रश्न सोडवत आहे. 1 मार्च, आता सालटेचे त्यामुळे सालीकडे लिहायची काही गरज नाही. शनिवार आपल्याला 1 जुलैचा वार करायचा आहे. आता बघा आपण मार्च नंतर येतो एप्रिल, एप्रिल नंतर येतो मे, मे नंतर येतो जून आणि जून नंतर येतो जुलै. प्रत्येक आपण करू. 1 मार्च शनिवार. आपण आता मार्च नंतर येतो एप्रिल, नंतर येतो मे, जून, जून नंतर येतो जुलै. या ठिकाणी बघायचंय आपण सर्व शिकलो आहोत की 31 महिना 31 दिवसाचा जर महिना असेल तर पुढचा वार 3 दिवसांनी येतो. म्हणजे आता आपल्या सर्वांना माहिती आहे मार्च हा 31 दिवसाचा महिना आहे, म्हणजे हा वार 3 ने पुढे जाईल. नंतर एप्रिल हा 30 दिवसाचा महिना आहे, त्यामुळे मेला 1 मे रोजी येणारा वार 2 दिवसांनी चालला जाईल. मे हा 31 महिन्याचा 31 दिवसाचा महिना असल्यामुळे परत 3 ने पुढे जाईल आणि जून हा 30 दिवसाचा महिना असल्यामुळे परत 2 ने पुढे जाईल. आता आपण सर्व या सर्वांची बेरीज करू. 10 आणि या 10 ला आपण 7 ने या ठिकाणी भागणार आहोत. 7 ने का भागायचं? कारण 7 दिवसाचा 1 आठवडा असतो. 1 चा भाग जाईल
बाकी 3 उरले. बाकी 3 उरल्यानंतर जेवढी बाकी उरते तेवढे दिवस आपण पुढे जायचे. शनिवार 3 ने पुढे जायचंय, रविवार, सोमवार आणि मंगळवार. 1 जुलै रोजी मंगळवार असणार आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर तिसरा पर्याय मंगळवार हे असेल. परत एकदा प्रश्न समजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. सर्व विद्यार्थी मित्रांनी प्रश्न मनातल्या मनात वाचायचा प्रयत्न करायचा आहे. मी पण प्रश्न वाचतो. जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल? आता बघायचंय. आपल्या सर्वांना माहित आहे शिक्षक दिन हा 5 सप्टेंबरला असतो. मंगळवार. तर त्याच वर्षी गांधी जयंती. आपल्या सर्वांना माहिती आहे गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते. या वर्षीची आपल्याला 2 ऑक्टोबरची तारीख करायची. 5 सप्टेंबरची हा 5 सप्टेंबरचा वार आपल्याला दिलेला आहे. त्यावरून आपल्याला 2 ऑक्टोबरचा वार करायचा आहे. आता आपण बघा मगाचं सूत्र या ठिकाणी वापरायचं आहे. जर 30 दिवसाचा महिना असेल तर पुढील महिन्यामध्ये येणारा भाग हा 2 ने पुढे जातो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 5 ऑक्टोबरचा वार मिळणार आहे. मंगळवार पेक्षा 2 दिवसाने तो वार काय होईल पुढे जाईल. कारण सप्टेंबर हा 30 दिवसाचा महिना आहे. बुधवार गुरुवार 5 ऑक्टोबरचा वार मिळणार आहे आपल्याला या ठिकाणी गुरुवार. 5 ऑक्टोबर जर गुरुवार असेल तर परत आपल्याला 2 ऑक्टोबरचा वार काढण्यासाठी पाठीमागे जावे लागेल. 4 ऑक्टोबरला बुधवारी, 3 ऑक्टोबरला मंगळवारी आणि 2 ऑक्टोबरला या ठिकाणी सोमवार असेल. दुसरा पर्याय आपल्याला 2 नंबरचा पर्यायाचे कोणत्या ठिकाणी परीक्षेमध्ये हा प्रश्न आल्यानंतर रंगावा लागणार आहे. हा प्रश्न समजून घेतल्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 आपल्या स्क्रीनवर आहे. आपण प्रश्न वाचायचा आहे. या ठिकाणी आपल्याला थोडा प्रश्न मोठा दिसत आहे, परंतु जरी मोठा प्रश्न असेल तरी तो वाचताना आपल्याला बघा काळजीपूर्वक वाचायचा आहे. ज्यावेळेस परीक्षेमध्ये मोठा प्रश्न येतो तर त्याचं वाचन करणं, काळजीपूर्वक वाचन करणं हा तो प्रश्न अर्धा प्रश्न सोडवण्यासारखा असतो. जरी मोठा प्रश्न दिसत असेल तर तो आपण काळजीपूर्वक वाचला तर त्याचा आपल्याला बरोबर या ठिकाणी उत्तर काढता येणार नाही. आपण मनातल्या मनात तो प्रश्न वाचायचा आहे. मी पण तो प्रश्न वाचतो. 2010च्या एका महिन्यात एकही वार 5 वेळा येत नाही. त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी जर रविवार असेल तर त्या महिन्याच्या मागील महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही. बघा थोडा हसवा टाईप प्रश्न आहे हा, येणार नाही. परीक्षेमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला शंका वाटते त्या ठिकाणी अंडरलाईन करायची सवय लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी अचूक काढता येणार आहे. आता या ठिकाणी बघा प्रश्न एकदा आपण परत एकदा वाचू. 2010च्या एका महिन्यात एकही वार 5 वेळा येत नाही. आता बघा असा कोणता महिना असतो की ज्या महिन्यात एकही वार 5 वेळा येत नाही? आपल्या सर्वांना ज्ञात आहे फेब्रुवारी महिना हा लघुलिप वर्ष नसते तर 28 दिवसाचा असतो. नक्कीच 2010 हे लिप वर्ष नाहीये. म्हणजे 2010 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एकही वार 5 वेळेस येणार नाही. म्हणजे आपल्याला एक महिना फाईंड आउट होईल फेब्रुवारी. आता बघा त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 28 फेब्रुवारीला
रविवारी कोणता वार आहे रविवारी. आता त्यांनी आपल्याला विचारलं काय तर असेल तर त्या महिन्याच्या मागील महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही. आता बघा ह्या महिन्याचा मागील महिना कोणता आहे मागील महिना जानेवारी असेल कोणता असेल मागील महिना हा जानेवारी असेल. आता जानेवारीमध्ये आपल्या सर्वांना आपण पाठीमागे गेलो तर आपल्या सर्वांना लक्षात येईल जानेवारी महिन्यामध्ये 28 29 सॉरी 28 नाही 29 30 31 ह्या दिवशी जे वार येतात ते त्या महिन्यामध्ये 3 वेळेस असतात. जानेवारी हा महिना 31 दिवसाचा असल्यामुळे 29 30 आणि 31 ला जे वार येतील म्हणजे तेच 1 2 3 तारखेला जे वार येतील ते 5 वेळेस असणार आहे. आपल्याला 28 फेब्रुवारीचा या ठिकाणी काय मिळालेला आहे वार रविवारी मिळालेला आहे. आता आपण बघा म्हणजे 28 फेब्रुवारीला रविवार मिळालेला आहे म्हणजे आता आपल्याला 1 फेब्रुवारीला सुद्धा कोणता वार असेल 1 फेब्रुवारीला आपला रविवारीचा असणार म्हणजे 31 जानेवारीला आपला रविवारच्या पाठी आधीचा वार शनिवारी येणार या ठिकाणी नंतर या ठिकाणी शुक्रवारी येणार आणि या ठिकाणी गुरुवारी येणार म्हणजे हे वार किती किती वेळा येणार आहे त्या महिन्यामध्ये 5-5 वेळेस येणार म्हणजे या ठिकाणी शुक्रवार गेला गुरुवारी गेला शनिवारी गेला राहिला रविवार हा पर्याय आपला मुख्य असणार आहे. रविवार हा वार त्या महिन्यामध्ये 5 वेळेस येणार नाही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात हा प्रश्न आपण सोडवलेला आहे. आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न आपल्यावर प्रश्न क्रमांक 4 आपल्या स्क्रीनवर आहे. प्रश्न आपण एकदा वाचणार आहोत. 28 जानेवारी 2006 रोजी शनिवार होता तर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार होता. आता बघा प्रश्न आपण नीट वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल 28 जानेवारी 2006 रोजी शनिवार होता तर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार होता. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 28 जानेवारी सारखेच असल्यामुळे साल आपण या ठिकाणी लिहिणार नाही शनिवार होता. आपल्याला 30 तर महिन्याच्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस हा 30 एप्रिल असणार आहे. 30 एप्रिलचा वार आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. आता बघा या ठिकाणी मागील सूत्रानुसार आपण जाणार आहोत त्यानंतर आपण बघा त्यानंतर त्यानंतर आपल्याला काढायचा आहे एप्रिल महिन्याचा शेवटचा म्हणजे शेवटचा वार 30 एप्रिलचा वार काढायचा आहे. या ठिकाणी बघा फेब्रुवारी हा महिना 28 दिवसाचा असतो म्हणजे 28 जानेवारी पासून आपण सुरुवात करू. आता बघा जानेवारी महिना 31 दिवसाचा असल्यामुळे 3 दिवसांनी हा वार इथं पूर्ण झाला आहे. फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असल्यामुळे 0 दिवसांनी हा वार पूर्ण झाला आहे. मार्च महिना परत
31 दिवसाचा असल्यामुळे 3 दिवसांनी वाढ पुढे जाणार आहे. परत 28 एप्रिल म्हणजे या ठिकाणी 6 आले, 6 आले. 6ला जर आपण 6 घाललं शून्याचा भाग जाईल, बाकी आपल्याला 6 होईल. बाकी 6 उरल्यानंतर 6 ने आपण पुढे लावला. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. 28 एप्रिलला शुक्रवार येणार आहे आणि आपल्याला वार काढायचा आहे 30 एप्रिलचा, म्हणजे परत 2 ने आपल्याला पुढे जावं लागलं. शनिवार, रविवार. पहिला पर्याय हे आपल्या ह्या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. हा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. आता आपण पुढील प्रश्नाकडे जाणार आहोत. प्रश्न क्रमांक 5 आपल्या स्क्रीनवर आहे, तो आपण या ठिकाणी सोडवणार आहे. प्रश्न सोडवण्यापूर्वी सर्वांनी तो प्रश्न मनातल्या मनात वाचायचा आहे. मी पण या ठिकाणी त्याचं वाचन करतो. आज गुरुवार आहे, 76 दिवसानंतर कोणता वार असेल? मी बघा सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे. आता 76 दिवसानंतरचा वार काढण्यासाठी आपण काय करतो, सर्वांना ज्ञात आहे. आपण काय करतो, जेवढे दिवस झाले आहे तेवढ्या दिवसांना 7 ने भागतो. 7 नेच का भागतो? कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे की 7 दिवसाचा एक आठवडा असतो, म्हणून आपण त्याला काय करतो, 7 ने भागतो. या ठिकाणी आपण 7 ने 76 ला भागणार आहोत. 7 बाकी 6 आली, परत शून्याचा भाग जाईल, बाकी 6 आहे. 6 बाकी आल्यानंतर आपण जेवढी बाकी येईल तेवढं काय करतो, पुढे जातो. या ठिकाणी गुरुवार आहे, मग गुरुवारपेक्षा 6 ने आपल्याला पुढे जावं लागलं. म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. आपल्याला 76 दिवसानंतरचा वार या ठिकाणी कोणता येणार आहे, बुधवार येणार आहे. दुसरा पर्याय हे आपलं उत्तर असणार आहे. उत्तर पत्रिकेमध्ये दोन या पर्यायाला आपल्याला गोल करावं लागेल. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 6 आपल्या स्क्रीनवर आहे. सर्वांनी, सर्व विद्यार्थी मित्रांनी मनातल्या मनात तो प्रश्न वाचायचा आहे. मी पण तुमच्याबरोबर प्रश्नाचं वाचन करतो. बघा, मंगळवार दिनांक 23 जून 1997 रोजी जान्हवीचा 3रा वाढदिवस होता, तर तिचा जन्मदिवस कोणता? थोडा फसवा टाईप प्रश्न आहे. आपण बघा लगेच काही प्रश्न उत्तर काढताना काय चूक करतो ती आता या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. प्रश्न सोडवत असताना बघा या ठिकाणी मंगळवार दिनांक 23 जून 1997 रोजी जान्हवीचा 3रा वाढदिवस आहे. मंगळवार दिनांक 23 जून 1997 रोजी जान्हवीचा 3रा वाढदिवस आहे. रोजी जान्हवीचा 3रा वाढदिवस. तो वाढदिवस आहे 3रा. आपल्याला तिचा जन्मदिवस काढायचा आहे. बघा या ठिकाणी दुसरा वाढदिवस असणार आहे. 1995 रोजी पहिला वाढदिवस असणार आहे. 1994 तिचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. जन्म झालेला आहे. आता बघा 24 जून मंगळवार, तो कोणता वार आहे, मंगळवार आहे. आपण बघा जे सूत्र बघितलं, यापूर्वी महिन्यांची सूत्र आपण समजून घेतली. आता वर्षाचं सूत्र या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे.
आता या ठिकाणी बघा 24 जून. आता मागे यावं लागेल आपल्याला, पाठीमागे येऊया आपण. म्हणजे 96ला 24 जून या ठिकाणी सुद्धा 24 जून आणि या ठिकाणी सुद्धा 24 जून असं आहे. आता बघा 97. आता आपण या ठिकाणी वर्षाचा तत्व वापरणार आहे. बघा आदल्या वर्षी जो वार असतो पुढील वर्षी एक मिनिट काय होतो पुढे जातो. मग इथे आपल्याला मागे येते म्हटल्यावर आपल्याला एक वाराने पण मागे यावं. 97ला 24 जून 1997ला जर मंगळवार असेल तर या ठिकाणी 24 जून 1996ला कोणता वार असणार आहे? सोमवार असणार आहे. आता या ठिकाणी आपण बघा 96 हे वीक वर्ष आहे, त्याच्यामुळे दोन आपल्याला मागे मागे लागणार आहे. सोमवार नंतर रविवार शनिवार या ठिकाणी शनिवार येणार आहे. या ठिकाणी तिचा परत किती मागे लागणार आहे? शनिवार आणि या ठिकाणी शुक्रवार. जानेवारीचा जन्म कधी होईल? शुक्रवारी. 4 पर्याय हे आपल्या प्रश्नाचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. आलं लक्षात? थोडा किचकट प्रश्न होता तो आपण सोडवण्याचा प्रयत्न केला. आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. आता बघा थोडा सोपा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, परंतु तुम्ही सर्व हुशार मुलं आहे. एप्रिलमध्ये जी परीक्षा झाली त्यामध्ये तुमची निवड झालेली आहे आणि माझा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की हुशार मुलांचे जे सोप्या प्रश्नामध्ये जातात, त्याच्यामुळे सोपा प्रश्न दिसल्यानंतर आपण न जाता पण सोपा प्रश्न सुद्धा एवढ्याच काळजीने आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. प्रश्न आता मला त्यावर वाचायचा आहे, मी पण तो प्रश्न वाचतो. खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे? आपण बघा लीप वर्षाचं सूत्र या ठिकाणी शिकलेलं आहोत. बघा शतक वर्ष जर असेल तर त्याला किती भाग जायला पाहिजे? 400 ने भाग जायला पाहिजे. त्याला जातो का विशेष भाग? नाही जात. म्हणजे हे लीप वर्ष या ठिकाणी नसणार आहे. आता याला आपण भाग त्याला पूर्ण भाग जातो म्हणजे लीप वर्ष असेल. तर याला बघू आपण, याला पण विशेष भाग जात नाही म्हणजे पण लीप वर्ष असतात. तीनही पर्याय बरोबर, हे पण पर्याय बरोबर. या प्रश्नाचा पर्याय कोणता असणार आहे? दुसरा पर्याय या प्रश्नाचा बरोबर असणार आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये पर्याय आपल्याला गोल करावा लागणार आहे. अतिशय सोपा प्रश्न होता. सोपे प्रश्न सुद्धा काळजीपूर्वक आपण त्या ठिकाणी सोडवायचे आहे. पुढील प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. ठिकाणी बघायचे वेगळे पद आपल्याला ओळखायचे. आता बघा 1704, 1816, 1600, 1838. आता या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल हे सगळे वर्ष आहे. मला वर्षाचे प्रकार दोन असतात, सामान्य वर्ष आणि लीप वर्ष. आपण सुरुवातीलाच त्याचा काय केला? अभ्यास केला. आता इथं आपण बघायचं आहे आता बघा 1704. आता ही शतक संख्या नसल्यामुळे 4ची कसोटी या ठिकाणी वापरायची. 4ने जर विशेष भाग जात असेल तर हे लीप वर्ष असणार आहे. आता या ठिकाणी बघा 4ने विशेष भाग जातो, हे काय आहे? लीप वर्ष असणार आहे. आता या ठिकाणी सुद्धा तसंच आहे. त्याच पद्धतीने 4ने भाग द्यायचा आहे. 4चा विशेष भाग हे सुद्धा लीप वर्ष आहे. आता या ठिकाणी आपल्याला शतक वर्ष असल्यामुळे 400 ने भाग द्यावा लागणार आहे. इथे पण भाग जातो म्हणजे हे सुद्धा लीप वर्ष असणार आहे. पर्याय आपला बरोबर बाकी दोन उरे 4 36, 36 38 मधून वजा केल्यानंतर बाकी दोन उरे हे निश्चितच लीप वर्ष या ठिकाणी असणार नाही. त्याच्यामुळे चौथा पर्याय आपल्याला परीक्षेमध्ये काय करावं लागेल? गोल करावं लागेल. चौथा पर्याय हे आपलं काय असणार आहे? प्रश्नाचं उत्तर असणार आहे. हा प्रश्न आपण स्क्रीनवर सोडवलेला आहे. आता आपण पुढील प्रश्नाकडे बोलूया.
आता आपला पुढचा प्रश्न सुद्धा त्याच पद्धतीचा आहे. आता आपण वर्ष बघितलं, आता आपल्याला महिने बघायचे. बघा वेगळे पद ओळखा. आता या ठिकाणी आपला सर्वांना ज्ञात आहे की प्रत्येक महिन्याचे दिवस हे वेगळे असतात. आता आपण या ठिकाणी बघू सप्टेंबर महिन्याचे दिवस हे 30 असतात. ऑगस्ट महिन्याचे दिवस हे 31 असतात आणि जून महिन्याचे दिवस हे 30 असतात आणि एप्रिल महिन्याचे दिवस सुद्धा 30 असतात. आपल्या सर्वांना महिन्याचे दिवस मोजण्याचं सूत्र या ठिकाणी माहीत असेल तरी पण एकदा आपण त्या सूत्राची या ठिकाणी रिव्हिजन घेणार आहोत. आपला म्हणजे हाताचा जो आपला हा बुक्का दिसतो त्या बुक्क्यावर हा आपल्या वरचं जे म्हणजे थोडं वरती असतं याच्यावर जर आपण हे गेलं तर हा 21 दिवसाचा महिना असतो. बघा जानेवारी 31, फेब्रुवारी 28 किंवा 31, त्यामध्ये मार्च 31, एप्रिल 30, म्हणजे खाली गेल्यावर 30, वरती गेल्यावर 31, मे 31, जून 30, जुलै 31, परत आपण इकडे येणार आहोत. ऑगस्ट 31, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30 आणि डिसेंबर 31. या पद्धतीने आपल्याला महिन्याचे दिवस लक्षात ठेवण्याची एक थोडीशी युक्ती आहे. या ठिकाणी बघू आपण. सप्टेंबर 30 दिवसाचा आहे, ऑगस्ट 31 दिवसाचा आहे, जून 30 दिवसाचा आहे, एप्रिल हा 30 दिवसाचा आहे. म्हणजे या ठिकाणी ऑगस्ट हा या ठिकाणचं उत्तर असणार आहे. दुसरा पर्यायाला आपल्याला गोल करावा. प्रश्न या ठिकाणी आपण सोडवलेला आहे. आता आपण पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. बघा थोडा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आपण सरावासाठी आपल्यासाठी या ठिकाणी घेतलेला आहे. आपण त्या प्रश्नाचा या ठिकाणी अभ्यास करू. जर सर्वांनी प्रश्न काळजीपूर्वक मनात वाचायचा आहे, मी पण प्रश्न वाचतो. तर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये तिसरे इंग्रजी अक्षर कोणते? बघा थोडा वेगळा प्रश्न कसा आहे. तर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो. आता लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये तिसरे अक्षर कोणते? जर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी ते वर्ष लीप आहे, दुसरा दिवस हा 2 जानेवारी असणार आहे. या ठिकाणी 2 जानेवारी रोजी रविवार असणार आहे. उदाहरणामध्ये आपल्याला पुढची माहिती त्यांनी दिली तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये म्हणजे ह्या वर्षाचा शेवट दिवस 31 डिसेंबर असणार आहे. त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये दिवस आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. आणि लीप वर्ष आहे बघा. आता जर 2 जानेवारीला रविवार आला तर या ठिकाणी 1 जानेवारीला कोणता वार आहे? शनिवार. कोणता वार आहे? शनिवार. आणि जर लीप वर्ष असेल तर 1 जानेवारीला जो वार आला त्याचा पुढचा वार 31 डिसेंबरला येतो. कोणता वार येतो या ठिकाणी? रविवार येतो. कोणता वार आहे? रविवार. रविवार आपण इंग्लिश करून रविवारला आपण संडे म्हणतो. तिसरे अक्षर संडे मध्ये तिसरा अक्षर काय आहे? एल. काय असणार आहे? उत्तर असणार आहे. थोडा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न होता, आपण तो या ठिकाणी सोडवला. आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. मला सर्वांनी वाचायचा प्रयत्न करायचा आहे. मी पण तो प्रश्न वाचतो. सीता गीतापेक्षा 3 दिवसांनी लहान आहे. सीताचा जन्म शनिवारी झाला असल्याने सीताचा जन्म कोणत्या वारी? बघा थोडा सोपा वाटतो प्रश्न, पण सोडवताना आपल्याला कल्पना येईल जेवढा सोपा वाटतो तेवढा हा प्रश्न सोपा नाही.
सीता गीतापेक्षा 3 दिवसांनी लहान आहे. सीता गीतापेक्षा 3 दिवसांनी लहान आहे. म्हणजे सीता काय आहे? सीता काय आहे? मोठी. उदाहरणार्थ ही माहिती आपल्या ठिकाणी नोट आउट करून घ्यायची आहे. सीताचा जन्म या ठिकाणी शनिवारी झाला. सीताचा जन्म कोणत्या वारी होईल? आता बघा आपण काय म्हणतो 3 दिवसांनी लहान आहे. शनिवारच्या लगेच पुढे 3 दिवस बोलू शकतो आपण. रविवार, सोमवार, मंगळवार. परंतु तसं नसणार आहे. सीता काय आहे? गीतापेक्षा लहान आहे. सीताचा जन्म शनिवारी झाला. आता 3 दिवस पाठीमागे यावं लागणार आहे. शुक्रवार, गुरुवार, बुधवार. बुधवार हा आपला 19 काय असणार आहे? पर्याय असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात काय ठेवायचं आहे? आपण पाठीमागे यायचंय, पुढे जायचं नाही. पुढे गेलो तर आपल्याला सोपा प्रश्न आपला काय होऊ शकतो? चुकू शकतो. प्रश्न या ठिकाणी आपण सोडवलेला आहे. आपण आता पुढील प्रश्नाकडे जाऊया. आता दिनदर्शिका या घटकावरील प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत. आता यानंतर आपण नवोदयला येणारे एक फसवे प्रश्न या ठिकाणी आपण या ठिकाणी फसवे प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. असे प्रश्न शिष्यवृत्तीला नसतात. हे प्रश्न नवोदयला येत असतात. आता बघणार आहोत आपण या ठिकाणी स्क्रीनवर मोठा प्रश्न दिसतो. तुम्ही पण तुम्हाला वाचायचा आहे. या ठिकाणी बघा प आणि क या दोन ठिकाणांमध्ये अंतर 72 किमी आहे. प ठिकाणावरून एक दुचाकी स्वार ताशी 16 किमी वेगाने सकाळी 6 वाजता निघाला. त्याच वेळी क ठिकाणावरून दुसरा दुचाकी स्वार ताशी 20 किमी वेगाने निघाला. तर दोघांची भेट प पासून किती अंतरावर होईल? आता बघा हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला या ठिकाणी आपण काय करू? आकृतीच्या सहाय्याने हा प्रश्न सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. आपण कमवूया ठिकाणाला आपण कमवूया. उदाहरणामध्ये दिलेल्या माहिती ठिकाणी आपण नोट आउट करून घेऊ. प आणि क या दोन ठिकाणावरील अंतर हे पूर्ण अंतर किती किलोमीटर आहे? 8 किलोमीटर आहे. एक दुचाकी स्वार प या ठिकाणी दुचाकी स्वार निघाला. तास किती? 16. म्हणजे एका तासात किती जाणार आहे? 16 किलोमीटर. 2 तासामध्ये किती जाईल? 32 किलोमीटर जाईल. आणि या ठिकाणी बघा दुसरा त्याच वेळी क या ठिकाणावर दुसरा दुचाकी स्वार निघाला. तो 1 तासामध्ये 20 किमी अंतर म्हणजे 1 तासामध्ये 20 किलोमीटर जाईल. आणि 2 तासात किती जाईल? 40 किलोमीटर. म्हणजे 72 किलोमीटर अंतर या ठिकाणी कव्हर होणार आहे. 40 आणि 40 72. तर दोघांची भेट प पासून किती अंतरावर येईल? म्हणजे प पासून अंतरावर 32 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी दोघांची काय झाली? भेट होईल. बघा थोडा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न होता. तो आपण आकृतीच्या सहाय्याने या ठिकाणी समजून घेतला आहे. आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढे थोडा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. एम ह्या संख्येला 4 ने भागले तर बाकी 3 उरते. 2 ह्या संख्येला 4 ने भागले असता बाकी किती उरेल? आता हा प्रश्न सोडवत असताना बघा आपण काय करायचंय? एन आपण कोणती पण संख्या घेऊ शकतो. तर एन ही संख्या आपण समजा या ठिकाणी आता बघा 4 ने कोणत्या संख्येला भागल्यावर बाकी 3 येते? एन जर आपण 7 घेतले याला आपण किती घेतले? बरोबर 7 घेतले. आणि 7 ला जर आपण भागलं 4 बाकी किती होईल?
3 होते. आलं लक्षात? आता बघा दोन एन म्हणजे 700 काय करावं लागणार आहे आपल्याला दुप्पट करावं लागणार आहे. 3चा भाग केला आपला 2 बाकी 2 आपला 30 आहे. आता या ठिकाणी तुम्ही म्हणशाल का मग 7च का घेतले? तर बघा दुसरी 4 ने भागून दुसरी संख्या घेतली ज्याची बाकी आपण 3 येते. आता या ठिकाणी आपण 11 घेऊ. 11 का घ्यायची बाकी आपल्याला 3 आली पाहिजे म्हणून. तर एकदा बघू आपण 4 ने भागलं आपण 11. 4 गुणे 8 बाकी 3. आता 2 या ठिकाणी दुप्पट करावं लागेल 22 होईल. 22 ला पण आपण काय करू 5 जाईल म्हणजे आपण बाकी 3 येणार आहे 4 ने भाग जाऊन बाकी 3 येणार आहे कोणत्याही संख्या घेतल्या त्याची दुप्पट करून 4 ने भागलं तर बाकी प्रत्येक वेळेस आपल्याला ठिकाणी बोनस मिळणार आहे. थोडं वेगळ्या पद्धतीचं गणित होतं येथे गणित आपण एक ठिकाणी सोडवलं आपण पुढे गणिताकडे जाऊया. हा पण थोड्या वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. प्रश्न आपण तुम्ही मनातल्या मनात वाचायचा आहे. मी पण स्क्रीन पुढील प्रश्न या ठिकाणी वाचतो. खाली दिलेल्या 3 अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक आलेला आहे. यापैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकते? आता पूर्ण वर्ग संख्या आपल्या सर्वांना ज्ञात आहे. बघा पूर्ण वर्ग संख्या 1 चा वर्ग 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 म्हणजे पूर्ण वर्ग संख्या 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 5 चा वर्ग 25. आता बघा या ठिकाणी तुम्ही निरीक्षण केलं असत नंतर 6 चा वर्ग 7 चा वर्ग 49 8 चा वर्ग 64 म्हणजे बघा या पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 1 4 9 6 5 परत त्या संख्या रिपीट होतात. म्हणजे बघा कोणत्या संख्या राहतात मग बघा 1 नंतर 2 संख्या राहते त्यानंतर 3 संख्या राहते त्यानंतर 5 आली त्यानंतर 7 संख्या राहते त्यानंतर 8 संख्या राहते. म्हणजे पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी या 3 संख्या या 4 संख्या कधीच येत नाही. या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचे. आता पर्यायापैकी पूर्ण वर्ग संख्या असू शकते म्हणून बघा म्हणजे ही असणार नाही त्यानंतर 8 ही असणार नाही आणि ही असणार नाही म्हणजे ही संख्या काय असणार आहे पूर्ण वर्ग संख्या आहे. कशी शोधली हे परत एकदा बघायचं आहे आणि हे नोट आउट करून घ्यायचे की ज्या पूर्ण वर्ग संख्या असतात त्यांच्या एकक स्थानी 2 3 7 8 या संख्या कधीही नसतात. प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. आता पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न परत आपल्या स्क्रीनवर आहे आपण एकदा बघायचा आहे. तुम्ही पण स्क्रीनवरील प्रश्न मनातल्या मनात वाचायचा आहे. मी पण स्क्रीनवरील प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवरील प्रश्नाचं वाचन करतो. 3 मूळ संख्येची बेरीज 140 आहे. यापैकी एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 20 ने जास्त आहे तर या 3 संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता बघा हा प्रश्न सोडवत असताना उदाहरणामध्ये दिलेली माहिती आपण लिहून घ्यायची आणि त्याचं समीकरण करायचं आहे आणि ते समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला या प्रश्नाचं काय मिळणार आहे उत्तर मिळणार आहे. तर त्या 3 संख्येपैकी
एक संख्या आपण 2 घेऊ, दुसरी संख्या आपण x मानू. आता एक संख्या x, त्यापैकी एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 20 ने जास्त आहे. दुसरी संख्या आपल्याला 20 ने जास्त वाटल्यावर x आली 20 आणि तिन्ही संख्येची बेरीज किती आहे? 140 आहे. आपण आता समीकरण करू. बघा 2 अधिक x अधिक 20 ही एक संख्या आहे बरोबर 140. आता बघा x बेरीज होईल 2x आणि x बेरीज होईल 22 इकडे झालं वजा होईल. x बरोबर किती येईल? 59 येईल. आणि आता सर्वात मोठी संख्या शोधायची म्हणजे या तीन मूळ संख्येपैकी सगळ्यात मोठी संख्या आहे 59 अधिक 20 म्हणजे दुसरा पर्याय आपला हा प्रश्नाचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. आलं लक्षात? हा प्रश्न सोडवल्यानंतर आपण आता पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील थोड्या वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. मला सर्वांनी तो प्रश्न वाचायचा आहे. पुढील गुणाकारात किती शून्य येतील? आता या ठिकाणी बघा गुणाकार केल्यानंतर जर एक स्थानी शून्य असेल तर शून्य रिपीट होतो. एवढे शून्य तर एक स्थानचे येतीलच. किती शून्य? 1 2 3 4 5 6 शून्य येतीलच. आता बघा दशक स्थानाचे शून्य बघायचे. आता यांचं आपण 5 दुने 10 10 पंचे 50 50 300 5 दुने 10 10 पंचे 50 50 300 1200 अजून हे दोन शून्य या ठिकाणी वाढणार आहे. त्या गुणाकारामध्ये 8 शून्य या ठिकाणी येणार आहे. 8 म्हणजे तिसरा पर्याय. असे उदाहरण नवोदय परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातात. त्यामुळे हे समजून घ्यायचे आहे. हे उदाहरण सोडवलं आहे. आपण पुढील उदाहरणाकडे जाऊया. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. तो प्रश्न आपण वाचायचा आहे. दोन क्रमिक संख्येच्या वर्गातील फरक 27 आहे तर त्या दोन संख्या कोणत्या? दोन क्रमिक संख्येच्या वर्गातील फरक 27 आहे तर त्या दोन संख्या कोणत्या? आता हे गणित सोडवत असताना या ठिकाणी आपलं एक सूत्र आपण लक्षात ठेवायचे. क्रमिक म्हणजे पाठोपाठ येणाऱ्या संख्या. तर बघा हे सूत्र असं आहे. कोणत्याही दोन क्रमिक वर्गातील संख्येचा फरक हा त्या दोन संख्येच्या बेरजे एवढा असतो. हे नेहमी लक्षात ठेवायचे. काय लक्षात ठेवायचे? परत एकदा मी सांगतो बघा. कोणत्याही दोन क्रमिक संख्येच्या वर्गातील फरक हा त्या दोन संख्येच्या बेरजे एवढा असतो. तर आपल्याला त्या दोन संख्येची कोणत्याही दोन क्रमिक संख्येच्या वर्गातील फरक हा त्या दोन क्रमिक संख्येच्या बेरजे एवढे असतो. म्हणजे आता 27 आपल्याला काय आली पाहिजे? त्या दोन संख्येची बेरीज आली पाहिजे. आता बघा 12 13 किती होता? 25 होता. 16 आणि 17 किती होता? 23 होता. 13 आणि 14 किती होता? 27 होता. आणि 20 आणि 21 किती होता? 41 होता.
म्हणजे मी सांगितलेल्या सूत्रानुसार तिसरा पर्याय हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी उत्तर असणार आहे. आलं लक्षात? म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला तिन्ही ह्या पर्यायाला काय करावं लागणार आहे, गुण करावं लागणार आहे. प्रश्न आपण सोडवलेला आहे. आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. आता बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. यामध्ये या प्रश्नाद्वारे आपण कंसामध्ये n-1 भागिले 2 या सूत्राचा वापर या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. तर या सूत्राचा वापर कोणकोणत्या ठिकाणी होतो ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, 10 मित्र एकत्र आले त्यांनी एकमेकाशी हस्तांदोलने केली तर किती हस्तांदोलने? आता बघा 10 मित्र एकत्र आलेले नियम किती आलेला आहे या ठिकाणी आपल्याला 10. आता हे सूत्र या ठिकाणी वापरायचं आहे. हस्तांदोलन होणार आहे या ठिकाणी 45 हस्तांदोलन या ठिकाणी होणार आहे. आलं लक्षात? हे सूत्र या सूत्राचा खूप ठिकाणी वापर होत होता. हा एक वापर झाला. पुढील वापर सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता रेषाखंड काढत असताना सुद्धा n-1 भागिले 2 या सूत्राचा वापर या ठिकाणी सुद्धा होतो. बघा खालील रेषाखंडाला खालीलप्रमाणे काप घातल्यास किती रेषाखंड तयार होतील? आता बघा n या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 1 2 3 4 5 n बरोबर 5. सूत्र आपण परत या ठिकाणी लिहू. 5 मधून 1 गेला 4 भागिले 2. तुम्हाला दिसत नव्हतं प्रत्येक बघू आपण तो समोरील 1 भागिले 2 या सूत्राचा वापर कसा करायचा ते आपण या ठिकाणी बघत आहोत. खालील रेषाखंडाला खालीलप्रमाणे काप घातल्यानंतर किती रेषाखंड तयार होतील? या ठिकाणी दिलेला आहे आपला 1 2 3 4 5 दिलेला आहे 5 आणि आपलं सूत्र असणार आहे भागिले 2. बघा याला आपला 5 आलेला आहे n मध्ये 4 आलेला आहे. पहिला पर्याय हे आपल्या या प्रश्नाचं काय येईल उत्तर येईल. या ठिकाणी आपण या शिकेमध्ये दिनदर्शिका यावर जे प्रश्न असतात ते या ठिकाणी अभ्यासले. त्यानंतर नवोदयमध्ये येणारे काही प्रश्न वेगवेगळ्या सूत्राच्या सहाय्याने कसे सोडवायचे याचा पण आपण या ठिकाणी अभ्यास केला. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्वाध्यायासाठी स्क्रीनशॉट या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. हा स्वाध्याय आपण सोडवायचा आहे. आपल्या वर्ग शिक्षकाकडून आपण तपासून घ्यायचं आहे आणि चांगला अभ्यास करायचा आहे. तुम्ही सर्वांनी आता अतिशय काळजीपूर्वक अभ्यासला त्याबद्दल तुमचं